विशाल अग्रवालला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची चर्चा पिंपरी चिंचवड शहरात रंगली होती। अखेर या चर्चेबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी मौन सोडले। विशाल अग्रवाल हा आमच्या अटकेत असून तो पूर्णपणे सुरक्षित आहे। तो सोशल मीडियावरील मेसेज खोटा आहे, कोणीतरी खोडसाळपणा केला अशी माहिती हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी माध्यमांना दिली आहे। नॅन्सी ब्रह्मा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बावधन यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आलेली आहे। कोणाची फसवणूक केली? नॅन्सी ब्रह्मा ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, ज्याचं बांधकाम ब्रह्मा बिल्डर्सने केलेलं आहे। त्यामध्ये 12 फ्लॅट ओनर्स आहेत। 12 फ्लॅट ओनर्सना फ्लॅट ओनर्सची बिल्डरने फसवणूक केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेला विशाल अग्रवाल यांना आम्ही कोर्टाच्या परवानगीने ताबा घेतलेला आहे आणि ताबा घेताना तिथे हजर असलेल्या रिपोर्टर्सना आणि प्रिंट माध्यम किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या पत्रकारांना त्यावेळेस माहिती देण्यात आलेली आहे। नाही, ही अफवा आहे, हा कुणीतरी खोटारडेपणा केलेला आहे, असा काही नाहीये। विशाल अग्रवाल आमच्या ताब्यात आहे आणि सुरक्षित आहे। न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। आम्ही उद्या त्यांना कोर्टात हजर करणार आहे।